पण या आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात कुठेतरी तोडगा निघण्याची शक्यता आता यामुळे जास्त दाट झाली आहे का? नक्कीच जे आरक्षण सुरू आहे याच्यावर तोडगा निघण्यासाठीच हा प्रयत्न केला जातोय। दुसरीकडे कोर्टाने देखील आहे ते मनोज जरांगे पाटील यांना 3 वाजेपर्यंत खरं तर आझाद मैदान सोडण्याचे आहे ते थेट आदेश दिलेले आहेत। कोर्टाने थेट ताशेरे देखील आहे ते ओढलेले आहेत, कारण की तुम्हाला 5,000 लोकांची आहे ती परवानगी देण्यात आली होती। त्यामुळे त्या सोडून तुम्ही 50 ते 1 लाखापर्यंत हे सगळे नागरिक आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना असुरक्षित वाटते आहे अशा पद्धतीचे थेट आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानंतर पोलिसांनी देखील आहे ते आझाद मैदान परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, या सगळा परिसर जो आहे तो देखील आता रिकामा करायला सुरुवात केलेला पाहायला मिळतोय। आणि सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देखील आहे तो हा मसुदा पाठवल्यानंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे देखील समाधान मानतील आणि त्याच्यानंतरून खरं तर मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेतील असं देखील पाहायला मिळते। प्रामुख्याने जी मागणी होती की कुणबी प्रमाणपत्र, मात्र सरसकट हे कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही हे या अगोदरच्या निकालावरून हे स्पष्ट झालं होतं। त्यामुळे कुठेतरी हा पर्यायी मार्ग आहे, तो पर्यायी मार्ग आहे तो मनोज जरांगे पाटील यांना आज सुनावण्यात आलेला आहे। हा कारसेवक सांगतो, ही जरांगे पाटलाचा शिपाई सांगतो, की मराठा सेवक सांगतो की 10 मिनिटाच्या आत मुंबईमध्ये एकही मराठा दिसणार नाही। परंतु तुम्ही जर आमचं खरं दादा सांगतात ते आरक्षण दिलं, म्हणजेच आमचं कुणबी आरक्षण दिलं तर आम्ही लगेच 1 मिनिटात खाली होऊ। सरकारने हे कोणतीही भूमिका घेतली, आता आमच्या अंगावर काय केलंय तर न्यायालय घातलंय, तरीही आम्ही गोळ्या घातल्या तरी आझाद मैदान सोडू शकत नाही। पोलिसांचा मोठा फौज फटका झालाय। अहो, पोलिसांचा फौज फटका नाही तर SRP नाही बोलवा, नाहीतर मिलिटरी बोलवा, आमच्या अंगावर गोळ्या घातल्या तरी आझाद मैदान सुटणार नाही। पोलीस आले 3 वाजेपर्यंत करणार नाही ऍक्शन घेतल्याशिवाय आम्ही खाली करणार नाही। ऐका माझा मुद्दा असा आहे की पोलिसांची ही लढत आहे, सगळं गरजावंत मराठा आज 3-4 दिवसापासून इथं खाण्यावाचून तडफडतोय, तरी पण खूप स्वतःची गरज आहे म्हणून तो लढतोय, कारण त्यांना आरक्षणाची गरज आहे, स्वतःचा हक्क पाहिजे त्यांना। असं कुठलं काम बंद पाडण्यासाठी दडपशाही सुरू आहे का सरकारची? बिनधास्तपणे दडपशाहीच असं वाटायला आमच्या सगळं मराठा बांधवांना। हे आम्हाला खाली करायला लावणं म्हणजे एक हुकुमशाही आहे, या शासनाचा जाहीर निषेध करतो आम्ही, कारण आमचं हक्काचं आणि ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे। दादा म्हणतोय तसंच आरक्षण पाहिजे, कारण हे शिवबाचं आरक्षण आहे, शाहू महाराजांचं आरक्षण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानातलं आरक्षण मागतोय आम्ही कुणाची चोरी करत नाही। आम्ही एवढ्या लोकांना कुठेही गालबोट लागलेलं नाही, कुठंच। चल आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेत आणि या ठिकाणाहून ते चाललेत। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर साम TV मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।